भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही। याचं कारण असं आहे, जो पक्ष आहे ते पक्ष आपल्याला पहिल्यांदा शिकवते ते राष्ट्रनिष्ठ, आणि त्याकरिता आज तरुण असेल, माझा तरुण मित्र असेल, हे सर्व आज भारतीय जनता पक्षाकडे त्या ठिकाणी वळताना दिसतो। त्याचबरोबर दुसरं आदरणीय मोदी साहेबांचं धोरण, मोदी साहेबांचं धोरण जर बघितलं आपण, त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला असेल, प्रत्येक घटकाला असेल, प्रत्येक समाजाच्या लोकांना असेल, मदत करण्याचं काम आदरणीय त्या ठिकाणी मोदी साहेबांकडून होतं। राज्यातलं नेतृत्व असेल, आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून असेल, अनेकदा त्या ठिकाणी नाना मागचं सरकार असेल, आमचं राष्ट्रवादीचं पूर्वीचं सरकार असेल, त्यावेळेस असे पूर यायचे, परंतु अशा पद्धतीची कधी मदत त्या ठिकाणी झाली नाही। परंतु ह्या वेळेस मात्र अनेक मदत आज नदीकाठच्या लोकांना आपल्या भारतीय जनता पक्षाकडून असेल किंवा आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडून त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी मदत करण्याचं काम आपण केलेलं। आज खऱ्या अर्थानं वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेलो आहोत। मगाशी आमच्या शंकर नानांनी सांगितलं की येणाऱ्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगर परिषद आहेत, परंतु मी आवर्जून आपल्याला खात्रीने सांगेन की ही सुरुवात आहे। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कमळ फुललेलं दिसलं आपल्याला। याचं कारण असं आहे की सगळे लोक त्या ठिकाणी ह्या भारतीय जनता पार्टीकडे जात आहेत। याचं कारण असं आहे की जी काम करण्याची पद्धत आहे, चिकाटी आहे, राष्ट्रहित आहे, हे असल्यामुळं आज संबंध या ठिकाणी मोहोळ तालुका असेल, सोलापूर जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल, आज खऱ्या अर्थानं जर बघितलं, बिहारमध्ये आपण निकाल बघा, बिहारमधला निकाल बघितला तर त्या ठिकाणी अनेकांना वाटत होतं की बिहारमध्ये काहीतरी बदल होणार, परंतु तिथल्या जनतेनं जी खरी परिस्थिती आहे ते दाखवून दिलेली आहे। कारण तिथं सुद्धा लाडकी बहीण योजना हे भाजपचं आहे आणि भाजपानंच त्या ठिकाणी योजना काढलेली आहे। अनेक ठिकाणी लोक श्रेय घेत असतील की मी काढली म्हणून, परंतु नाना खरं सांगतो मी, हे जे भारतीय जनता पार्टीनं हे पहिल्यांदा सुरू केलं ते मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी सुरू केलं। लाडकी बहीण योजना शिवराज सिंग चौहानांनी चालू केली मुख्यमंत्री असताना, आणि तिथलं म्हणून तिथं सुरू केली, मग आपण पण सुरू केली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आदरणीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊनी ही योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये आणली, आणि त्यांच्यामुळेच आज संबंध माझ्या माता भगिनींना लाडक्या बहिणीचं योजनेचं लाभ त्या ठिकाणी प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी मिळताना दिसतो। ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, हे माझं हे रेकॉर्डला बोलतोय, बरोबर आहे का नाना? त्याच्यामुळं आपण येणाऱ्या काळामध्ये आज आपण सर्वजण या ठिकाणी नानांना आपल्या आशीर्वादाच्या रूपानं शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित राहिलात, परंतु येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपला आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टी सोबत असला पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्त